नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेतीशी संबंधित असाल किंवा स्वतःची प्रोड्युसर कंपनी चालवत असाल किंवा शेतीशी संबंधित एखादा प्रोसेसिंग व्यवसाय जर सुरू करण्याच्या विचारात असाल किंवा आधीपासूनच जर तुमचा एखादा कृषी व्यवसाय जर तुम्ही चालवत असाल पण तुम्हाला भांडवलची, निधीची, कॅपिटलची म्हणजेच फंडिंगची जर अडचण येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कृषी व्यवसायासाठी सरकारकडून कर्ज आणि अनुदान कसे मिळवायचे आहे, कुठल्या संस्थेकडून लोन मिळते आणि कोणत्या सरकारी योजनांमधून तुम्हाला सबसिडी मिळू शकते. म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे. मी वैजनाथ गाडेकर ई टॅक्सवाला मध्ये आपलं स्वागत करतो. ई टॅक्सवाला इथे आम्ही ॲग्री बिझनेस साठी कन्सल्टन्सी आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि तसेच ॲग्री बिझनेस साठी फंडिंग, सबसिडी, ग्रांट आणि सोबतच ट्रेनिंग आणि बिझनेस ग्रोथ यामध्येही आपल्याला कृषी उद्योजकांना आम्ही मदत करतो आहोत. चला तर मग सुरू करूया. सर्वात अगोदर आपण हे बघूया की कृषी कर्जाचे मुख्य असे स्रोत कोणते कोणते आहेत, सोर्सेस काय काय आहेत. तर आपल्या इंडियामध्ये जर आपल्याला कृषी व्यवसाय जर करायचा असेल आणि त्यासाठी जर फंडिंग पाहिजे असेल तर लोनचे जे सोर्सेस आहे ते मुख्य असे 3 सोर्सेस आहे. ज्यामध्ये पहिला असा आहे की कमर्शियल बँक्स, म्हणजे यांच्याकडून आपण कृषी व्यवसायासाठी लोन घेऊ शकतो. मग यामध्ये SBI आहे, PNB आहे, बँक ऑफ बरोदा आहे, ऍक्सिस बँक आहे किंवा HDFC आहे इत्यादी बँकाकडून आपल्याला कृषी व्यवसायासाठी किंवा काही प्रोसेसिंग युनिट जर सुरू करायचं असेल तर टर्म लोन, वर्किंग कॅपिटल लोन आणि प्रोजेक्ट लोन इत्यादी दिला जातो. ॲग्री बिझनेस साठी जर आपल्याला लोन घ्यायचं असेल तर दुसरा ऑप्शन आहे कोऑपरेटिव्ह बँक्स किंवा रिजनल रुरल बँक्स म्हणजेच RRB. या बँका ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना आणि लघु उद्योजकांना कमी व्याज दरामध्ये कर्ज देतात. जर तुमचा व्यवसाय डेअरी, पोल्ट्री किंवा प्रोसेसिंग युनिट सारखा ग्रामीण भागात जर असेल तर या बँका सर्वात योग्य पर्याय तुमच्यासाठी असू शकतात. आणि तिसरा जो ऑप्शन आहे नाबार्ड. नाबार्ड ही संस्था कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊसिंग, प्रोसेसिंग युनिट्स आणि विशेष म्हणजे FPO साठी लोन आणि सबसिडी हे दोन्ही देते. मग आता आपण हे बघूया की आपल्याला जो कृषी व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यासाठी लोन एक्झॅक्टली कसे मिळवायचे आहे याची आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस माहिती करून घेणार आहोत. तर त्यासाठी पहिली स्टेप अशी आहे की तुम्हाला योग्य अशी कृषी व्यवसायाची निवड करायची आहे. असा व्यवसाय की ज्याची मार्केटमध्ये डिमांड आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मार्जिन आहे. असा व्यवसाय निवड केल्यानंतर मग तुम्हाला त्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, डॉक्युमेंटेशन प्रॉपर करायचे आहे आणि एक चांगला बिझनेस प्लॅन आणि तसेच पुढे DPR म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला तयार करायचा आहे. यामध्ये तुमचं बिझनेस मॉडेल म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली कशा प्रकारे रेव्हेन्यू जनरेट करणार आहात, तुमचे जे टोटल खर्च आहे तर ते एक्झॅक्टली कुठे आणि कसे होणार आहे, तुमचं जे उत्पन्न आहे, प्रॉफिट आहे ते कसं असणार आहे, किती असणार आहे, नेट प्रॉफिट किती राहणार आहे आणि तुम्हाला लोनची एक्झॅक्टली किती रिक्वायरमेंट आहे, हे सर्व तुमच्या या DPR मध्ये असणं आवश्यक आहे. मग जेव्हा आपण हा DPR बनवतो त्यानंतर आपल्याला आपली फंडिंग रिक्वायरमेंट एक्झॅक्टली काय आहे याची क्लॅरिटी मिळते. मग जेव्हा ही क्लॅरिटी आलेली असते की आपल्याला किती फंडची आवश्यकता आहे मग त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप सुरू करायची आहे. मग पुढची स्टेप अशी आहे की तुमच्या व्यवसायानुसार तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम किंवा योजना तुम्हाला ठरवायची आहे. म्हणजे जसं बघा, जर तुम्हाला कोल्ड स्टोरेज साठी AIF ही स्कीम आहे म्हणजे ॲग्री इन्फ्रा फंड जी आहे तर ही स्कीम आहे. जर डेअरी बिझनेस जर करायचा असेल तर डेअरीसाठी स्पेशली राबवली जाणारी DEDS ही स्कीम आहे किंवा जर फूड प्रोसेसिंग युनिट जर सुरू करायचं असेल तर PMFME ही स्कीम आहे. म्हणजे या स्टेप मध्ये तुम्हाला हेच बघायचं आहे की आपली रिक्वायरमेंट एक्झॅक्टली काय आहे आणि आपल्या रिक्वायरमेंट साठी परफेक्ट असणारी अशी कोणती स्कीम आहे. मग ही स्कीम फायनल केल्यानंतर त्या स्कीमच्या गाईडलाईन्स नुसार तुम्हाला तुमचे डॉक्युमेंटेशन तयार ठेवायचे आहेत. मग यामध्ये तुमचे पर्सनल डॉक्युमेंट आणि बिझनेस डॉक्युमेंट इत्यादी तुम्हाला तयार करायचा आहे, तयार ठेवायचा आहे आणि सोबतच हा जो बनवलेला DPR आहे तो तुम्हाला तयार ठेवायचा आहे. आणि त्यानंतर फायनल तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिशन करायचं आहे किंवा तुमच्या जवळचं जे जिल्हा उद्योग केंद्र आहे तर तिथेही तुम्ही हे ऍप्लिकेशन हा अर्ज सादर करू शकता. आणि तसेच काही ज्या योजना असतात त्या नाबार्ड मार्फतही राबवल्या जातात तर नाबार्डच्या ऑफिसमध्येही तुम्ही तुमचं हे ऍप्लिकेशन सादर करू शकता. तर कृषी व्यवसायासाठी गव्हर्नमेंट राबवत असलेल्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या जवळपास सगळ्या स्कीमवर
आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ जरूर तुम्ही चेकआउट करा आणि बघा की तुमचा व्यवसाय एक्झॅक्टली काय आहे आणि तुम्हाला सुटेबल असलेली स्कीम कोणती आहे. तर जरूर तो व्हिडिओ चेक करा आणि पूर्ण बघा. मी इथे काही ज्या टॉप सबसिडी स्कीम आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. जसं एक ऍग्री इन्फ्रा फंड म्हणजे AIF ही एक स्कीम आहे. यामध्ये 2 ते 25 कोटी रुपयापर्यंत तुम्हाला लोन दिलं जातं आणि व्याजदरामध्ये 3% सवलत दिली जाते. सोबत क्रेडिट गॅरंटीची सुविधाही तुम्हाला यामध्ये मिळते. पुढची स्कीम आहे PMFME. या स्कीम अंडर मध्ये तुम्हाला 35% पर्यंत सबसिडी मिळते तुमच्या उत्पादनाची ब्रँडिंग, पॅकेजिंग इत्यादीसाठी. पुढची स्कीम आहे डेअरी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्कीम. म्हणजे जर तुम्ही दुग्ध व्यवसाय जर करत असाल तर तुम्हाला 25 ते 33% इथे सबसिडी दिल्या जाते. त्यानंतर ऍग्री क्लिनिक अँड ऍग्री बिझनेस सेंटर म्हणजेच तुम्हाला कृषी सल्ला केंद्र किंवा कृषी सेवा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग आणि सबसिडी या दोन्ही या स्कीम अंडर मध्ये दिल्या जातात. तर आपण या स्कीम काही थोडक्यामध्ये बघितलेल्या आहेत. आपल्याला आता बघायचं आहे की सबसिडी एक्झॅक्टली कशा प्रकारे दिल्या जाते. तर आपल्याला जी काही मिळणारी सबसिडी आहे तर ती जनरली तुमचं जे बँक लोन आहे तर त्यासोबत कनेक्ट करतात. म्हणजे सुरुवातीला बँकेकडून जेव्हा लोन मंजूर होतं तर ते लोन मंजूर झाल्यानंतर तुम्हाला संबंधित सरकारी डिपार्टमेंटकडे सबसिडी क्लेम सबमिशन करायचा आहे. जर डायरेक्ट सबसिडी असेल तर बँकेचा इथे संबंध येणार नाही. पण जर मोठा तुमचा प्रोजेक्ट कॉस्ट असेल तर तिथे बँकेचा संबंध येतो. म्हणजे तुम्हाला लोन करणं कंपल्सरी असतं आणि म्हणून गव्हर्नमेंट बँकेमार्फत तुम्हाला सबसिडी देते. लोन आणि सबसिडीसाठी काही महत्वाच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजे लोनसाठी तुम्हाला नेहमी पूर्ण आणि सविस्तर असा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे आणि कोणत्याही गव्हर्नमेंट स्कीमची जी माहिती आहे ती फक्त अधिकृत सरकारी वेबसाईट वरूनच घ्यायची आहे. आणि त्यानंतर जी सबसिडी तुम्हाला मिळणार आहे तर त्यामध्ये कधी वेळ लागू शकतो. म्हणून तुम्हाला जे काही तुमच्या खर्चाच्या, तुमच्या एक्सपेन्सेसच्या जे काही रेकॉर्ड आहे तर ते व्यवस्थित जपून ठेवायचं आहे. कारण त्या रेकॉर्ड नुसारच तुम्हाला सबसिडी अदा केली जाते. किंवा जर तुम्ही पहिल्यांदाच हे सर्व जर करत असाल तर तुम्हाला एक चार्टर्ड अकाउंटंट किंवा या सेक्टर मधील एक्सपर्टची तुम्हाला एक मदत घ्यायची आहे. तर मित्रांनो, मी सांगितलेल्या या पद्धती जर तुम्ही फॉलो करत असाल तर जरूर तुम्हाला तुमच्या कृषी व्यवसायासाठी सरकारी अनुदान किंवा बँकेचं लोन हे नक्की मिळू शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की मी एखाद्या पर्टिक्युलर योजनेचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून सांगणारा असा एक व्हिडिओ जर बनवायचा असेल तर जरूर कमेंट मध्ये लिहा तुमच्या एखाद्या पर्टिक्युलर योजनेचं नाव आणि लोन प्रोसेस. तर मी जरूर त्या पर्टिक्युलर योजनेवर एक डिटेल असा व्हिडिओ बनवेल. जो व्हिडिओ बघून तुम्हाला पूर्णपणे आयडिया येऊन जाईल की एक्झॅक्टली प्रोसेस काय आहे. किंवा तुम्हाला या पूर्ण प्रोसेस मध्ये काही अडचण येत असेल, काही तुमचे प्रश्न असतील किंवा ही सर्व प्रोसेस जर आम्ही स्वतः करावी असं जर वाटत असेल तर जरूर आमच्या टीम सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ही सर्व प्रोसेस आम्ही तुम्हाला तुमच्या कृषी व्यवसायासाठी करून देऊ शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या ऍग्री बिझनेस संबंधी माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.